विद दही या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण स्टोन ही चॅप्टर चालू करणार आहे. तर आतापर्यंत आपला सिमेंट, कॉन्क्रीट, ब्रिक्स, टिंबर एवढे टॉपिक्स कव्हर झालेले आहे आणि आज आपण स्टोन्स ही टॉपिक चालू करणार आहे. स्टोन्समध्ये आपण इंट्रोडक्शन, क्लासिफिकेशन ऑफ रॉक्स, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड स्टोन्स, टेस्टिंग ऑफ स्टोन्स, स्क्वेअरिंग अँड ड्रेसिंग म्हणजे काय आणि युजेस ऑफ स्टोन हे सगळं बघणार आहे. तर चला मग चालू करूया. पहिला आहे इंट्रोडक्शन. स्टोन्स आर नॅचरली अकरिंग कॉम्पॅक्ट, सॉलिड अँड मॅसिव्ह मटेरियल दॅट मेक द क्रस्ट ऑफ द अर्थ. स्टोन म्हणजे काय? जे काय आपल्याला एकदम कॉम्पॅक्ट आणि डेन्स मटेरियल जी नॅचरली अकरिंग आहे त्याला आपण स्टोन म्हणू शकतो आणि शक्यतो ह्याच्यापासूनच आपला अर्थचा क्रस्ट बनलेला असतो किंवा अर्थचा मॅक्सिमम पार्ट जी आहे त्याच्यामध्ये स्टोनच आहे. स्टोन्स आर टेक्निकली रॉक्स विच आर इन यूज सिन्स द टाइम इमेमोरियल. म्हणजे जेव्हा टाईमसोबत ही हळूहळू स्टोनचा यूज वाढत गेलेला आहे आणि आता आपण स्टोनपासून पिरामिड्स, ताजमहल, ग्रेट वॉल ऑफ चायना असं सगळं बनवतो आपण. तर रॉक्सचे 3 क्लासिफिकेशन आहेत. एक आहे जिओलॉजिकल, मग आहे फिजिकल, मग आहे केमिकल. जिओलॉजिकलमध्ये काय काय? इग्नियस रॉक्स, सेडिमेंटरी रॉक्स, मेटामॉर्फिक रॉक्स. तर इग्नियसमध्ये अजून 2 टाईप आहेत, इंट्रुझिव्ह रॉक्स आणि एक्सक्लुझिव्ह रॉक्स. इंट्रुझिव्ह रॉक्स प्लस प्लुटोनिक आणि एक्सक्लुझिव्ह रॉक्स आपण व्हॉल्कॅनिक म्हणतो. पुढचं आहे सेडिमेंटरी रॉक्स. सेडिमेंटरी रॉक्समध्ये सुद्धा 3 टाईप आहेत. एक आहे मेकॅनिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल आणि शेवटचा आहे मेटामॉर्फिक रॉक्स. मेटामॉर्फिकमध्ये सुद्धा 2 टाईप आहे. एक आहे फोइलेटेड आणि दुसरा आहे नॉन फोइलेटेड. फिजिकल क्लासिफिकेशनमध्ये आहे स्ट्रॅटिस्फाईड रॉक आणि अनस्ट्रॅटिस्फाईड रॉक्स. केमिकल क्लासिफिकेशनमध्ये कॅल्केरियस रॉक्स, आर्गिलिशियस रॉक्स, सिलिशियस रॉक्स. याच्यामध्ये बेसिकली कॅल्शियम जे आहे ती मेन कंटेंट असतो आणि ह्याच्यामध्ये आहे ती अल्युमिना मेन कंटेंट असतो आणि ह्याच्यामध्ये सिलिका. सगळे त्यांचं नावं सांगतात की त्याच्यामध्ये कुठलं जास्त मेन कंटेंट आहे. तर मग चला आपण इग्नियस रॉक्स म्हणजे काही बघूया. इग्नियस रॉक्स आर फॉर्म्ड बाय कूलिंग अँड सॉलिडिफाईंग ऑफ माग्मा और लॅवा. जेव्हा व्हॉल्कॅनिक एक्सप्लोजन होतो तर तिथून जी काय मटेरियल बाहेर येतो लावाच्या फॉर्ममध्ये किंवा मॅग्माच्या फॉर्ममध्ये. लावा आणि मॅग्मामध्ये हे काय आहे की लावा जी असतो ती एक्सप्लोड झाल्या ती लावा असतो आणि जी काय ग्राउंडनं थोडंसं कूल झाल्यावर ती इथं बनतो त्याला आपण मॅग्मा म्हणतो. आणि ह्यांचं कूलिंग आणि सॉलिडिफिकेशन झाल्यावर रॉक्स तयार होतात त्याला आपण इग्नियस रॉक्स म्हणतो. These rocks are strong and durable. They have crystalline and compact grains. आपल्याला हे सगळं जिओलॉजीमध्ये कळतं की क्रिस्टलिन स्ट्रक्चर म्हणजे काय, कॉम्पॅक्ट म्हणजे काय सगळं. तर आपल्याला तेवढं डीप जाण्याची गरज नाही, पण आपल्याला लक्षात पाहिजे की इग्नियस रॉक्स ही क्रिस्टलिन आणि कॉम्पॅक्ट ग्रेनचे असतात. इंट्रुझिव्ह रॉक्स. इग्नियसमधले 2 टाईप होतात, एक इंट्रुझिव्ह आणि एक एक्सक्लुझिव्ह. त्यालाच आपण प्लुटोनिक आणि व्हॉल्कॅनिक रॉक म्हणला होता. Intrusive igneous rocks. When cooling and crystallization of magma occurs deep inside the earth's surface. Intrusive rocks म्हणजे काय? मॅग्मा किंवा लावा जी काही अर्थच्या आतमध्ये जेव्हा ती सॉलिडिफाईड होतो त्याला आपण इंट्रुसिव्ह रॉक म्हणतो आणि जर ते अर्थच्या वर येऊन जर सॉलिडिफिकेशन झालं तर त्याला आपण एक्सट्रुसिव्ह इग्नियस रॉक्स म्हणतो. ही ऑन टॉप ऑफ अर्थ सरफेस आहे आणि डीप इनसाइड द अर्थ आहे. मॅग्मा म्हणजे काय? मॅग्मा इनसाइड द अर्थ जी जेव्हा लावा असतो त्यालाच मॅग्मा म्हणतात आणि जेव्हा ते एक्सक्लूड होऊन अर्थच्या बाहेर येते त्याला आपण लावा म्हणतो. म्हणून इथं बघितलं असेल की वेन कूलिंग अँड क्रिस्टलायझेशन ऑफ मॅग्मा अकर्स डीप इनसाइड ऑफ द अर्थ सरफेस म्हणून दिलेला आहे. कारण मॅग्मा जी आहे ती इनसाइड द अर्थ असतो आणि लावा जी आहे ती जेव्हा एक्सक्लूड होतो व्हॉल्केनो त्याच्यानंतर ती मटेरियल बाहेर पडतं त्याला आपण लावा म्हणतो. मग प्लुटोनिक रॉक्स म्हणजे काय? वेन मॅग्मा कूल्स डीप इनसाइड द अर्थ. तिथं प्लुटोनिक म्हणजेच आपला इंट्रुसिव्ह आहे. एक्झाम्पल आहे ग्रनाइट एक्सेट्रा. मग हायपरबेस रॉक म्हणजे काय? वेन मॅग्मा कूल्स ॲट शॅलो डेप्थ. डीप डेप्थ आणि शॅलो डेप्थ ही तुम्ही जिओटेकमध्ये तुम्हाला कन्सेप्ट माहितीच असेल. जर आपला डेप्थ इज इक्वल टू विड्थ असलं तर त्याला आपण शॅलो डेप्थ म्हणतो आणि ज्याच्यामध्ये आपलं डेप्थ जास्त असतो विड्थपेक्षा त्याला आपण डीप डेप्थ म्हणतो. पुढचं आहे वेन कूलिंग अँड क्रिस्टलायझेशन ऑफ लावा अकर्स. ह्याचं एक्झाम्पल आहे बसाल्ट, ट्रॅप
अँडसाईट, डायसाईट, रायोलाईट एक्सेट्रा. इग्नियस रॉकचं तुम्ही इथे बघू शकता. ही जी आहे ही लावा आहे अर्थच्या बाहेर, आणि ही जी आहे ही अर्थच्या आतमधले मागमा आहे. आणि हायपरबेसल वेन डिपॉझिट ही कूलिंग इग्नियस प्लुटोन, म्हणजे जेव्हा अर्थमध्ये कूल होतं तेव्हा ह्या टाईपचा रॉक फॉर्म होतो. आणि जर बाहेर झाला तर तीच आपली एक्सट्रुजन रॉक आहे. ही तुम्ही बघू शकता की असं दिसतं लावा जेव्हा कूलिंग प्रोसेसमध्ये असतो, आणि ह्या टाईपचं सुद्धा हे बनतात. आणि तर ग्रॅनाइट बघू शकता तुम्ही, इंट्रुझिव्ह रॉक, बसाल्ट, एक्सट्रुझिव्ह रॉक कसं दिसतात. इथे तुम्ही काही एक्झाम्पल बघू शकता इग्नियस रॉकचा. याच्यामध्ये ग्रॅनाइट, बसाल्ट, पेगमाटाईट. ही तुम्ही बेसिकली जिओलॉजीमध्ये याचं डीपली स्टडी करता ह्यांचं स्ट्रक्चर्स. आपल्याला बिल्डिंग मटेरियलमध्ये फक्त त्यांचा ओव्हरव्ह्यू घ्यायचा आहे. दुसरा टाईप ऑफ रॉक होता सेडिमेंटरी रॉक्स. दे आर फॉर्म्ड बाय weathering of pre-existing rocks by external agencies such as wind, air, water, etc. हे जेव्हा बनतं जेव्हा इग्नियस रॉक्स वर पाण्याने किंवा विंड न जी काही इफेक्ट त्याच्यावर पडतो त्याच्यामुळं त्यांचं डिकम्पोजिशन होतं, आणि त्यांच्यामुळं सेडिमेंटरी रॉक्स फॉर्म होतात. दे आर फॉर्म बाय कन्सॉलिडेशन अँड सिमेंटेशन ऑफ सेडिमेंटरी डेपॉझिट. जर समजा त्याच्यावर कंटिन्युअसली पाऊस पडत राहिला तर ह्याच्यातलं जी काय स्टोन पार्टिकल आहे डिसइंटिग्रेट होतात, आणि डिसइंटिग्रेट होऊन मग पावसाच्या पाण्यासोबत कुठेतरी जाऊन डेपॉझिट होतो. मग ते सगळं डेपॉझिट होऊन जी काय रॉक तयार होतो त्याला आपण सेडिमेंटरी रॉक म्हणतो. मग ह्याच्यामधलं 3 टाईप होते, मेकॅनिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल. ही काय तेवढी इम्पॉर्टंट नाही, पण आपण बघून घेऊया. सेडिमेंटरी रॉक्स आर फॉर्म ड्यू टू फिजिकल वेदरिंग बाय एक्सटर्नल एजन्सी सच एस रनिंग वॉटर, मुव्हिंग एअर, थर्मल इफेक्ट. ही झालं आपलं मेकॅनिकल. These rocks are formed by chemical action of water, acid, etc. These rocks are formed by remains of organisms such as sea animals. मग ती बायोलॉजिकल होऊन जातो. जर केमिकल ॲक्शन न झालं तर केमिकल सेडिमेंटरी रॉक्स, जर फिजिकल वेदरिंग जर झालं तर मेकॅनिकल, आणि जर ऑर्गॅनिझम्समुळं झालं किंवा सी ॲनिमल्समुळं झालं तर बायोलॉजिकल. याचे एक्झाम्पल सुद्धा इथं दिलेले आहेत, आपण बघून घेऊ शकतो. कॉंग्लोमेराइट, सँडस्टोन, मडस्टोन, सिल्टस्टोन, शेल, ग्रॅव्हल, सँड, हे सगळं सेडिमेंटरी रॉक्समध्ये येतं, मेकॅनिकल सेडिमेंटरी रॉक्समध्ये. आणि याच्यामध्ये क्ले, लाईमस्टोन, डोलोस्टोन, डोलोमोनाइट हे आपल्याला विचारताच की डोलोमोनाइट कुठल्या टाईपचा रॉक आहे. हे तुम्हाला बेसिकली एवढे तरी रॉक्स लक्षात असला पाहिजेत. आणि मग पुन्हा कोल आणि चढ तरी बायोलॉजिकलचा आहे. इथं तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता. मग पुढचा आहे मेटामॉर्फिक रॉक. These are rocks formed when pre-existing rocks have been changed in texture and composition by increased temperature and pressure. मेटामॉर्फिक रॉकमध्ये समजा इग्नियस रॉक आहे किंवा सेडिमेंटरी रॉक आहे, दोन्ही रॉकवर जेव्हा त्यांच्यावर एक्सटर्नल प्रेशर आणि टेम्परेचरनं जे काय जर त्यांनी टेक्स्चर आणि कंपोजिशन चेंज केले तर ती मेटामॉर्फिक रॉक फॉर्म करतात. तर त्यांच्यामध्ये 2 टाईप आहे, एक आहे फोलिएटेड रॉक्स, दुसरा आहे नॉन फोलिएटेड रॉक्स. These rocks have bands or strips on the surface or throughout the body. तुम्ही बघू शकता की फोलिएटेड रॉक्समध्ये असं तुम्हाला लेयर बाय लेयर असं वेगळं वेगळं आहे असं दिसतं, आणि नॉन फोलिएटेडमध्ये एकदम असं एकच ऑब्जेक्ट मिक्स असल्यासारखं दिसतं. तर ह्याचं एक्झाम्पल आहे स्लेट, गिनेस, क्वार्ट्झाइट, मार्बल एक्सेट्रा. आणि तुम्ही तर बघू शकता की कुठल्या रॉकपासून कुठला रॉक बनलेला आहे. ग्रानाइट जे आहे, ग्रानाइट इग्नियस रॉक आहे, आणि ह्याचं मेटामॉर्फिझम झाल्यानंतर गिनीस बनतो. बसाल्ट इग्नियस रॉक आहे, आणि ह्याचा मेटामॉर्फिझम झाल्यानंतर आपल्याला लॅटराइट भेटतो. ही बेसिकली आपला मेटामॉर्फिक रॉक्स आहे. लाईमस्टोन सेडिमेंटरी आहे, ह्याचं मेटामॉर्फिझम झाल्यावर आपल्याला मार्बल भेटतो. मडस्टोनचं मेटामॉर्फिझम झाल्यानंतर आपल्याला स्लेट भेटतो. सँडस्टोनचं मेटामॉर्फिझम झाल्यानंतर आपल्याला क्वार्ट्झाइट भेटतो. मग आता आपण फिजिकल क्लासिफिकेशनमध्ये येऊया. फिजिकल क्लासिफिकेशनमध्ये 2 टाईप आहेत, एक आहे स्ट्रॅटिस्फाईड रॉक आणि दुसरा आहे अनस्ट्रॅटिस्फाईड रॉक. तर स्ट्रॅटिस्फाईड रॉक म्हणजे काय, रॉक शोईंग लेयर्ड स्ट्रक्चर. तिथं फक्त एक सिंगल पर्टिक्युलर स्टोन होता, पण इथं पूर्णचं पूर्ण जी काही मोठं रॉक आहे हे पूर्णच असं वेगळ्या वेगळ्या लेयर्स सारखं शो करतो. ह्याला आपण स्ट्रॅटिस्फाईड रॉक म्हणतो. रॉक नॉट शोईंग लेयर्ड स्ट्रक्चर कॅनॉट बी इझिली स्प्लिट इन स्लायसेस. ही जी आहे इझिली स्लायसेसमध्ये स्प्लिट होऊ शकतो. याचं एक्झाम्पल आहे सँडस्टोन, लाईमस्टोन आणि शेल. याच्यामधले सांगा बरं आता ही 2 कुठले आहे, सँडस्टोन कुठला आहे आणि लाईमस्टोन कुठला आहे, इग्नियस आहे का मेटामॉर्फिक आहे, आणि शेलचं पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा.
अनस्टॅटिस्फाईड रॉक्समध्ये त्यांचा लेयर दिसत नाही आणि त्यांना इझिली आपण वेगळं करू शकत नाही. ही ऑलमोस्ट सेम आहे फोइलेटेड आणि अनफोइलेटेड रॉक्स सारखं. एक ह्याचं एक्झाम्पल आहे ग्रॅनाइट, ट्रॅप, मार्बल, क्वार्टझाईट. आता ह्यांचं पण मला जिओलॉजिकल क्लासिफिकेशन सांगा की ग्रॅनाइट काय आहे, ट्रॅप काय आहे, मार्बल काय आहे, क्वार्टरसाईट काय आहे. पुढचा आहे आपला केमिकल क्लासिफिकेशन. पहिला आहे कॅल्केरियस रॉक्स. त्याच्यामध्ये मेन कंपोनेंट आहे कॅल्शियम कार्बोनेट. सिलिशियस रॉकमध्ये मेन कंपोनेंट सिलिका आहे. आर्गिलेशियस रॉकमध्ये मेन कंपोनेंट क्ले अँड अल्युमिना आहे. तर यांचं एक्झाम्पल इथं तुम्ही बघू शकता की कॅल्केरियस रॉक्समध्ये मार्बल आणि लाईमस्टोन येतो. आणि यांचं जिओलॉजिकल क्लासिफिकेशन सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. लाईमस्टोन जी आहे ती सेडिमेंटरीमध्ये येतो आणि मार्बल जे आहे ती मेटामॉर्फिकमध्ये येतो. मेन कंटेंट ऑफ सिलिसियसमध्ये मेन कंटेंट सिलिका आहे. मग स्लेट, क्ले, मडस्टोन, लॅटराईट हे सिलिशियस रॉकचे एक्झाम्पल आहेत. आता तुम्हाला माहीत आहे की स्लेट कुठला आहे, क्ले कुठला आहे, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तसंच सँडस्टोन, ट्रॅप, क्वार्टझाईट, ग्रॅनाइट आपण वर हे सगळं बघितलेलं आहे की कुठलं स्टोन कशामध्ये आहे. तर सँडस्टोन जे आहे ती सेडिमेंटरीमध्ये येतो. ग्रॅनाइट जे आहे ती इग्नियसमध्ये येतो. हे बाकीचे दोन आता तुम्ही सांगा. तर इथं आपण छोटंसं क्विज घेतलेलं आहे की ग्रॅनाइट जी आहे ती जिओलॉजिकल क्लासिफिकेशन इग्नियस आहे, फिजिकलमध्ये अनसॅटिस्फाईड आहे आणि केमिकलमध्ये सिलिशियस आहे. तसंच लाईमस्टोनचं काय आहे, तर असंच बघून घेऊया आपण. दुसरं आहे सँडस्टोन सेडिमेंटरी आहे, स्ट्रॅटिस्फाईड आहे, सिलिशियस आहे. अजून एक सिलिशियस काय आहे तर नॉन फोइलेटेड आहे, मेटामॉर्फिक आहे, क्वार्टझाईट आहे. क्वार्टझाईट जे आहे मेटामॉर्फिक, कॉन्फ्युलेटेड आणि सिलिशियस रॉक आहे. जर आपल्याला एखादं रॉक विचारलं तर आपल्याला तिन्ही क्लासिफिकेशन यायला पाहिजे. तुम्ही ही टेबल लक्षात ठेवू शकता. ही मेन जी विचारू शकतात क्वेश्चन त्याच्यावरचं टेबल आहे. आणि तुम्हाला अजून याच्या व्यतिरिक्त अजून सुद्धा काही स्टोन्स किंवा मिनरल्स म्हणा त्यांचं जिओलॉजिकल, फिजिकल अँड केमिकल क्लासिफिकेशन यायला पाहिजे. मग नंतर आहे मिनरल्स आपण हार्डनेस टेस्ट कशामध्ये करतो, मोस्ट हार्डनेस केली सुद्धा आपल्याला विचारतात. आणि याच्यामध्ये 10 हार्डनेस नंबर आहेत. एकदम सॉफ्ट जी आहे ती 1 नंबर आहे आणि एकदम हार्ड जी आहे ती 10 नंबर आहे. तर पहिला आहे टॅल्क. तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे दिसतो आणि ह्याला जर तुम्ही तुमच्या नेलनं सुद्धा स्क्रॅच पाडला तर ती इझिली डिसइंटिग्रेट होऊ शकतो. आणि 10 नंबर लेपर्यंत तुम्हाला नाईफ्सनं सुद्धा त्याला काही होणार नाही. तसंच जिप्सम, कॅल्सलाइट यांचं रिस्पेक्टिव्हली इथं हार्डनेस आपल्याला दिलेला आहे. ही टेबल तुम्हाला लक्षात असेल जिओलॉजीमध्ये तुमच्या कॉलेजमध्ये जर झालेलं असलं तर. पुढचं आहे मिनरल्स. मोनोमिनरल रॉक्स हॅव्हिंग 1 मिनरल, एक्झाम्पल जिप्सम. पॉलिमिनरल रॉक्स हॅव्हिंग मोर दॅन 1 मिनरल्स. मार्बल हॅज कॅल्साइट मिनरल्स. ग्रॅनाइट हॅज क्वार्टराइट्स अँड फेल्डस्पार. ही बेसिकली पॉलिमिनर्स रॉक्स मिनरल्सचे एक्झाम्पल आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड स्टोनचे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय असलं पाहिजे तर तुम्हाला माहिती आहे गुड इन अपिअरन्स. जर आपण स्टोनला कन्स्ट्रक्शनमध्ये वापरत असलो तर तुम्हाला असं नाही आवडत की स्टोन जी कसं बी वाकडं तिकडं असलेलं ते गुड इन अपिअरन्स असलं पाहिजे. कम्पॅरेटिव्हली गोल असलं तरी आपल्याला अजून भारी वाटतो. पुढचं आहे वेल सीझन स्टोन. त्याचं जे काही सीझन्ड आहे म्हणजे ती असं टच केल्यानंतर की ती शार्प नसू नये. आणि वॉटर ऑब्झर्प्शन शुड नॉट बी मोर दॅन 5%. इझिली वर्केबल अँड ड्रेसेबल. जर त्याला आपल्याला थोडंफार शेप द्यायचं झालं तर ती इझिली करता यायला पाहिजे. वेदरिंग रेजिस्टन्स आणि ती वेदरला चांगलं रेजिस्ट करायला पाहिजे. डिसइंटिग्रेट लवकर होणे पाहिजे. थोडक्यात फायर रेजिस्टंट तर आहेच रॉक. हार्डनेस चांगला असला पाहिजे. हे आपण टॅलकला वापरू शकत नाही. टॅलक लगेच पाण्यामध्ये सुद्धा येऊन जातो. आणि पुढचा आहे टफनेस. तुम्हाला हे 2 पॉईंटमध्ये कन्फ्यूज होऊ शकतं की टफनेस कशामध्ये मेजर करतात आणि हार्डनेस कशामध्ये मेजर करतात. तर ती जी मोड स्केल होतं ह्याच्यात आपण हार्डनेस मोजतो. टफनेससाठी आपल्याला वेगळे एक्झाम्पल करावं लागतं.
वेगळे एक्सपेरिमेंट करावं लागतं ज्याच्यात आपल्याला ट्रान्सपोर्टेशनमध्ये आहे. मग क्रशिंग स्ट्रेंथ 100 न्यूटन पर एम स्क्वेअर पेक्षा जास्त असलं पाहिजे. टेस्टिंग ऑफ स्टोन्स, इथं तुम्ही स्मिथ टेस्ट जी आहे हे बेसिकली टफनेससाठी आहे. टू डिटरमाइन द प्रेझेन्स ऑफ सोल्युबल मॅटर्स इन स्टोन, स्मिथ टेस्ट सोल्युबल मॅटर्ससाठी आहे. टफनेससाठी दुसरा आहे, आय थिंक खाली असेलच, आपण बघूया. तर ह्याच्यामध्ये काय, स्टोनला क्लीन वॉटरमध्ये इमर्स केलं आणि जर थोड्या टाईमनंतर जर आपल्याला क्लीन वॉटरच दिसलं तर सोल्युबल मॅटर नाही, आणि जर टर्बिड वॉटर दिसलं तर सोल्युबल मॅटर आहे. सिम्पल होता टेस्ट. दुसरा आहे क्रशिंग टेस्ट. ही आपण बघितलं असेल कॉन्क्रीटमध्ये, सेम जसं 3 क्यूब केला होता 50 mm, सिमेंटचा 50 mm बाय 50 mm 50 mm केला, आणि कॉन्क्रीटचा आपण किती केलं ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही. आणि ह्याच्यामध्ये आपण 40 mm चा करतो आणि 3चा ॲव्हरेज करतो. सेम 3 days 72 आवर्ससाठी वॉटरमध्ये सोक करायचा आपण. पहिला आपण 40 mm च्या ह्याच्यामध्ये ड्रेस करून घ्यायचा, मग नंतर कॉम्प्रेशन टेस्टिंग मशीनमध्ये त्याला आपण चेक करायचं. मग आहे अटेरेशन टेस्ट. इट इज डन इन ड्युअल टेस्टिंग मशीन. 60 mm साइज स्टोन्स आर टेकन अँड रोटेटेड फॉर 5 hours at 30 rpm. अटेरेशन टेस्टमध्ये लॉस एंजल्सचं तुम्ही तीही बघितलं असेल, त्याच्यामध्ये 5 hours साठी 30 rpm मध्ये आपण रोटेट करतो. मग त्याच्यावरून आपण नंतर त्याला सीव करतो. मग जी काय पर्सेंटेज ऑफ वेट पासिंग तर 50 mm आहे. आपण टोटल वेट ऑफ सॅम्पल केल्यानंतर आपल्याला रेट ऑफ विअर भेटतो. मग रेट ऑफ विअर जर 3% पेक्षा कमी असलं तर क्वालिटी गुड आहे स्टोनची, आणि इक्वल टू 3% असलं तर मीडियम आहे, टॉलरेबल आहे. 3% पेक्षा जास्त असलं तर बॅड अँड कॅन नॉट बी यूज्ड इन स्टोन मेसनरी. हार्डनेस टेस्ट. दिस टेस्ट इज डन इन टोरिंग टेस्टिंग मशीन. टफनेस जी आहे ती आपण मोर्स हार्डनेस स्केलमधून मोजतो, आणि हार्डनेस जी आहे ती आपण हार्डनेस टेस्टमध्ये करतो. दिस टेस्ट इज डन इन डोरिंग टेस्टिंग मशीन. ह्या मशीनमध्ये आपण जी काही लॉस वेट होतं ती कॅल्क्युलेट करून या फॉर्म्युलामध्ये आपण यूज केल्यानंतर आपल्याला त्याचा हार्डनेस भेटतो. कोएफिशियंट ऑफ हार्डनेस जर 14पेक्षा कमी असला, 17पेक्षा कमी असला, किंवा 14 ते 17 असला आणि 17पेक्षा कमी असला तर रेस्पेक्टिव्हली त्यांचा हार्डनेस दिलेला आहे. पुअर हार्डनेस, मीडियम हार्डनेस आणि व्हेरी हार्ड. पुढचा आहे इम्पॅक्ट टेस्ट. पुढचा टेस्ट आहे इम्पॅक्ट टेस्ट, डन युझिंग ॲन्युअल टेस्टिंग मशीन. इन दिस 25 mm by 25 mm cylindrical aggregate is imparted by hammer of mass 2 kg and allowed to fall from different heights until specimen falls. याच्यामध्ये हॅमर घेतला जातो आणि 25 mm 25 mm त्याला आपण रॉकवर इम्पॅक्ट करतो, त्याच्यामुळे आपलं जी काय स्पेसिमेन आहे ती बाहेर पडेपर्यंत. टफनेस कोएफिशियंट, हाईट इन सेंटीमीटर फ्रॉम विच स्पेसिमेन फेल्स. ही टफनेससाठी आहे बेसिकली टेस्ट. इथं हार्डनेससाठी बी आणि टफनेससाठी बी आपल्याला दिलेलं आहे, आणि जी काही आहे ही बेसिकली तुम्हाला हँड बसून फील्ड टेस्ट आहे, की तुम्हाला लवकरात लवकर कसं माहीत होईल. तर ह्याचं बी कोएफिशियंट्स आहे ती तुम्ही बघून घेऊ शकता, हे काय थोडं इम्पॉर्टंट नाही आहे. पुढचा टेस्ट आहे ॲसिड टेस्ट टू डिटरमाइन वेदरिंग रेजिस्टंट कॅपॅसिटी. स्टोनला HCl मध्ये 7 days साठी डीप केला आपण. जर सरफेसचं जर पावडर झाला असेल, शार्प एजेस नाही. जर सरफेस डू नॉट पावडर, मग शार्प एजेस आहेत, असं कन्सिडर केलं जातं. अँड क्रिस्टलिन टेस्ट, इट इज यूज्ड टू डिटरमाइन ड्युरेबिलिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, इट इज इन द रेंज ऑफ 2.5 to 3. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं, आणि विचारतात की स्टोनची किंवा रॉक्सची जी काही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे ती किती असला पाहिजे. फॉर गुड स्टोन इट इज ग्रेटर दॅन 2.7. स्टोन मायनिंग प्रोसेस. तर स्टोनला आपण कसं मायनिंग करतो हे बघूया. पहिला आहे क्वॉरिंग. इट इज अ मल्टीस्टेज प्रोसेस बाय विच रॉक इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम ग्राउंड अँड क्रश्ड टू प्रोड्यूस ॲग्रिगेट. ग्राउंडमधून आपण सँड असं एक्स्ट्रॅक्ट करतो, त्याला आपण क्वॅरिंग म्हणतो, आणि त्याला क्रस्ट करतो, तेव्हा आपल्याला ॲग्रिगेट भेटतं.
पुढचं आहे सीझनिंग. ऑल फ्लेशली क्वारीड स्टोन्स contain a certain amount of moisture known as quarry sap which makes them soft and easier to work upon. Good stones should be free from quarry sap. मग ह्याच्यामधून सीझनिंग म्हणजे काय, थोडक्यात आपल्याला मॉइश्चर कंटेंट कमी करायचं आहे. मग आहे ड्रेसिंग. स्टोन्स ऑब्टेन फ्रॉम क्वेरिंग हॅव रफ सरफेसेस असतात. मग द प्रोसेस ऑफ कटिंग द स्टोन्स इंटू रेग्युलर शेप अँड साईज विथ द रिक्वायर्ड फिनिश्ड सरफेस, त्याला आपण ड्रेसिंग म्हणतो. सुटेबल साईज पाहण्यासाठी आपल्याला ड्रेसिंग करतो. रेग्युलर शेप अँड प्लीसिंग अपीअरन्ससाठी ड्रेसिंग करतो. प्रॉपर बेडिंग फॉर स्टोन मेसनरी ह्याच्यासाठी सुद्धा आपण ड्रेसिंग करतो. तुम्ही स्टोन बघितलं असेल ओल्ड बिल्डिंगमध्ये, असं समोरून जे आहे ते एकदम प्लेन असतो, पण त्याच्या मागून असं इरेग्युलर शेप्स असतात आणि टेक्स्चर सुद्धा खूप खराब होतो. ह्याच्यामध्ये काय, प्लेझेंट अपीअरन्ससाठी फक्त समोरच्या साईडला ड्रेसिंग केलेलं असतं आणि सगळं असं एकदम रफ असतं आणि इरेग्युलर शेपमध्ये असतो, पण ट्रायंगल शेपमध्ये असतो, त्यालाच आपण ड्रेसिंग म्हणतो. पुढचं आहे युजेस ऑफ स्टोन. तर स्टोनचा युजेस काय, ॲबॅटमेंट ऑफ पिअरसाठी ग्रॅनाइट वापरतो. फेसिंग वर्कमध्ये ग्रॅनाइट मार्बल वापरतो. ही जी आहे स्टोन्स रेल्वे स्लिपर्समध्ये ती बसाल्ट वापरतो आपण. कंकर हायड्रॉलिक लाईम बनवण्यासाठी वापरतो. फ्लोरिंगसाठी लाईमस्टोन मार्बल स्टोन वापरतो. पेविंग वर्कसाठी गिनीस वापरतो. बलास्ट अँड फाउंडेशनला ब्लास्ट ट्रॅप ग्रॅनाइट वापरतो. DPCला स्लेट वापरतो. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पुटीला चाक वापरतो. तर इथं आपलं स्टोनचं जे चॅप्टर आहे हे संपलेलं आहे आणि आपण उद्यापासून पेंट्स अँड वॉर्निश ही टॉपिक बघणार आहे. आपलं 2-3 दिवसात जी बिल्डिंग मटेरियलचं सिलेबस आहे ती संपून जाईल आणि बाकीचे जे काही छोटे छोटे टॉपिक राहिले असेल ह्याच्यावर मी तुम्हाला ग्रुपवर एखादा लेक्चर घेऊया, नाहीतर आपण ग्रुपवर डायरेक्टली नोट्स पाठवून देऊया ज्याच्यामुळे तुम्ही ती वाचून घेऊ शकता. तर आजच्यासाठी एवढंच होतं. तर धन्यवाद.